भगवंतांच्या परिभाषेवर संपूर्ण आपण चर्चा केलेली होती की जे गृहस्थपणेचा त्याग करून आणि अत्यंत विस्ताराने त्याची आपली चर्चा झालेली होती. आणि या दर्शनेन जिनेंद्राना, तर जिनेंद्र या शब्दामध्ये अरिहंत आणि सिद्ध परमेष्ठींना समाविष्ट केलं. तर साधूनाम वंदनेनच, त्या वंदन शब्दामध्ये किंवा साधू शब्दामध्ये आचार्य, उपाध्याय आणि साधू या तीन परमेष्ठींना त्या ठिकाणी गर्भित केलेलं होतं. म्हणजे पंचपरमेष्ठी जे आहेत त्या पंचपरमेष्ठींना या ठिकाणी समाविष्ट केले. पंडित जयचंदजी छाबडांनी एक 12 भावना लिहिलेली आहे. त्या 12 भावनेमध्ये अशरण भावनेचं स्वरूप स्पष्ट करताना ते लिहितात, शुद्धातम अरु पंचगुरु जगमे सरना दोय, मोह उदय जिय के वृथा आन कल्पना हो. काय सांगितले? शुद्धातम अरु पंचगुरु जगमे सरना दोय. अर्थात व्यवहार नयाने जर बघितलं तर पंचपरमेष्ठी आणि निश्चय नयाने जर चर्चा केली, विचार केला तर निज आत्मा, निज शुद्ध आत्मा. तर या ठिकाणी दर्शनेन जिनेंद्राना, की जिनेंद्र भगवंतांचं दर्शन करून आणि साधूनाम वंदनेनच, आणि साधू उपाध्याय, आचार्य उपाध्याय आणि साधू यांची वंदना करून काय होत आहे की न चिरम तिष्ठते पापम, न चिरम तिष्ठते पापम, की चिरम, चिराचा अनादि काळापासून जे पाप संचित केलेलं आहे ते संचित पाप देखील स्थिर राहत नाही. की ज्या प्रकारे उदाहरण दिलं होतं छिद्र हस्ते यथोदकम, की जी अंजुली आहे आणि अंजुली मधलं जे जल आहे ते जल हळूहळू 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 बाहेर पडत राहतं, निघून जातं. त्या प्रकारे जे आहे ह्या जन्मजन्मांतरापासून बांधलेलं जे पाप आहे ते फक्त जिनेंद्र भगवंतांच्या दर्शनामुळे सहजरित्या, सहजतेने, त्या ठिकाणी काही विशेष प्रयत्न करायचे नाही आहे त्या ठिकाणी. कारण की आपण सर्वांनी जैन कुळामध्ये जन्म घेतलाय आणि जैन कुळामध्ये जन्म घेतल्यानंतर जिनेंद्र भगवंतांचं साक्षात दर्शन त्या ठिकाणी प्राप्त होत आहे. आणि म्हणून जिन मंदिराला समोशरणाची उपमा आहे आणि जिन देवाला जिन तीर्थंकरांची उपमा आहे. जिन मंदिर हे सामान्य नव्हे, जिन मंदिर हे साक्षात समोशरणाप्रमाणे आहे, की ज्या समोशरणामध्ये भव्य जीव निज आत्मतत्वाचं वेदन करतात, शाईक सम्यक्त्वाची प्राप्ती करतात, असं ते जे दर्शन आहे ते वास्तविकरित्या किती महान असेल त्याची कल्पना मात्र जरी आपण केली तथापि आपल्याला ही बाब लक्षात येऊ शकते. म्हणून म्हटलंय दर्शनेन जिनेंद्राना, आणि म्हणून 2 शब्दांचा प्रयोग केला. जिनेंद्रांच्या सोबत प्रयोग केला दर्शनेन आणि साधू शब्दांच्या सोबत प्रयोग केला वंदनेन. माझं दर्शन आणि वंदन मध्ये काही विशेष अंतर आहे की जिनेंद्र भगवंतांचं वंदन होत नाही, जिनेंद्र भगवंतांचं फक्त दर्शन होतं, आणि जे आचार्य उपाध्याय साधू आहे त्यांचं फक्त वंदन होतं, असं आहे का? की असं नाही. ही तर बघा कवीची दर्शन पाठ करताची जी आहे ती एक विशेष आहे, विशेष बाब आहे. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी दर्शन आणि वंदन या दोन्ही शब्दांना जे आहे समाविष्ट केले. या दोन्ही शब्दांच्या माध्यमातून ते या ठिकाणी सांगत आहेत की जे दर्शन आहे ते दर्शन कशा प्रकारे करायचं आहे. काल आपण चर्चा बघितली होती. सर्वप्रथम जे आहे ते चाक्षुष दर्शन, नंतर मानस दर्शन आणि नंतर अंतस दर्शन. चाक्षुष दर्शन, मानस दर्शनाच्या माध्यमातून अंतस दर्शनावर जो पोहोचतो त्या जीवाला मी कोण आहे या तत्वाची ओळख होते. काल हे 3 याच्यावर जो आहे खूप विस्तार आदरणीय भाईसाहेबांनी केलेला होता की चाक्षुष दर्शन, मानस दर्शन आणि अंतस दर्शन या माध्यमातून जो जीव निज आत्मतत्वावर अंतस दर्शनाच्या माध्यमातून पोहोचतो. आणि वंदनामध्ये काय आहे? म्हणून बघा, मेरा स्वरूप हे सिद्ध समान ही बाब म्हटल्या जाते. आपल्या स्वतःच्या स्वरूपाला सांगण्यासाठी त्या ठिकाणी अरहंत आणि सिद्ध भगवंताचं उदाहरण दिलं जातं. अरिहंत भगवान हे माझं स्वरूप सांगतात, तर सिद्ध भगवान हे माझं स्वरूप मला दर्शवितात. सिद्ध भगवान हे दर्शविणारे आहेत, अरिहंत भगवान हे सांगणारे आहेत, आणि आचार्य उपाध्याय साधू त्या मार्गावर चालणारे आहेत. आणि ते त्या मार्गावर चालतात, ते माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, पूज्य आहे, म्हणून त्यांचं मला काय आहे? वंदन आहे.
त्यांना मी वंदन करतो, कारण की त्याच मार्गावर मला काय करायचं आहे, जायचं आहे. मराठीमध्ये एक छंद आहे, थोर महात्मे होऊनी गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा. थोर महात्मे, ही जी सर्व महात्मे आहेत, ही जी आपली पंचपरमेष्ठी आहेत, की त्या थोरांपेक्षाही थोर आहेत, देवाधिदेव आहेत. आणि त्यांच्या त्या मार्गावर चालण्याची या ठिकाणी जी आहे, या छंदाच्या माध्यमातून प्रेरणा दिलेली आहे. अशा प्रकारे या दोन छंदांवर आपण विस्ताराने चर्चा केलेली होती. आता पुढे जो तिसरा छंद आहे, त्या तिसऱ्या छंदावरती जे आहे आपण चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम मी या ठिकाणावरून या छंदाचा पाठ करतोय आणि त्यासोबतच सौरभजी आहेत, एक आर्जव आहे बघा, आर्जव आहे कोणीतरी, किंवा सौरभ जी असतील तर सौरभ जे आहे आपण अनम्यूट करावं. सौरभ माझ्या पाठीमागे म्हणतील. वीतराग मुखम दृष्ट्वा, वीतराग मुखम दृष्ट्वा, पद्मराग समप्रभम, पद्मराग समप्रभम, जन्म जन्म कृतं पापम, जन्म जन्म कृतं पापम, दर्शनेन विनश्यति, दर्शनेन विनश्यति. मराठी म्हणतोय मी. पद्मराग मनी समान, जिनमुख दिसता भक्तास, जन्म जन्मीचे पातक जाते, सगळे विलयास. सोहमजी, कोणाची म्हणायची इच्छा असेल तर त्यांना म्हणू द्या. आमच्यामध्ये शुभांगी जी आहे, शुभांगी ताई, शुभांगीजींना अनम्यूट करावं. हा, शुभांगीजी तुम्ही अनम्यूट होऊ शकता, कारण की आपल्या आपण अनम्यूट करू शकता तुम्ही. शुभांगीजी, त्यांना आवाज कदाचित जात नसेल. दीपाजी आपण स्वतःला अनम्यूट करा. शुभांगीजी आवाज, हा शुभांगीजी बोला. शुभांगीजी, दीपाजी आपण बोला. इतराग मुखम दृष्ट्वा, पद्मराग समप्रभम, जन्म जन्म कृतं पापम, दर्शनेन विनश्यति. पद्मराग मणि समान, जिन मुख दिसता भक्तास, जन्म जन्मीचे पातक जाते, सगळे विलयास. छान. बघा, वीतराग मुखम दृष्ट्वा, पद्मराग समप्रभम. जिनेंद्र भगवंतांचं आता या ठिकाणी की खरे देव कोणाला म्हणतात, बालबोध पाठमालेमध्ये जेव्हा आम्ही लहान विद्यार्थ्यांना तीर्थंकर आणि भगवान ही परिभाषा शिकवितो, तेव्हा तीर्थंकर कोणाला म्हणतात, तर छोटी परिभाषा ते सांगतात की जे वीतरागी आहेत, सर्वज्ञ आहेत, हितोपदेशी आहेत, त्यांना तीर्थंकर असे म्हणतात. आणि भगवान कोणाला म्हणतात, तर जे वीतरागी आहेत, सर्वज्ञ आहेत, त्यांना भगवान असे म्हणतात. मग या ठिकाणी सर्वप्रथम जिनेंद्र भगवंतांचं जे दर्शन केल्या जात आहे, कारण की जेव्हा आपण जिन मंदिरामध्ये प्रवेश करतो, तर जिन मंदिरामध्ये प्रवेश केल्याबरोबर सर्वप्रथम आपल्याला जिनेंद्र भगवंतांच्या मुखकमलाचं दर्शन होतं. जे मुखमंडल आहे त्या ठिकाणी त्या मुखमंडलाचं दर्शन होतं. ते जे अद्भुत असं जे मुखमंडल आहे, त्या मुखमंडलामध्ये, त्या मुखमंडलाचं जेव्हा दर्शन झाल्याबरोबर या जीवाच्या अंतरंगामध्ये कशा प्रकारचे परिणाम उत्पन्न होतात, त्या परिणामांची चर्चा या छंदामध्ये केलेली आहे. वीतराग मुखम दृष्ट्वा. वीतराग कोणाला म्हणतात, अत्यंत सोपी परिभाषा आहे. वीतराग, की ज्याचा राग निघून गेलेला आहे त्याला वीतराग म्हणतात. खूप सोपी परिभाषा बालबोध. किंवा अजून वीतराग कोणाला म्हणतात, की ज्यांचे राग द्वेष नष्ट झालेले आहेत त्यांना वीतराग असे म्हणतात. अजून थोडी मोठी परिभाषा केली याला तर,
की ज्यांचे 25 कषाय निघून गेलेले आहेत त्यांना वीतराग असे म्हणतात. बघा, 3 परिभाषा केल्यात. आपण म्हणणार की ही तर बालबोधची परिभाषा आहे, आम्हा सर्वांना पाठ आहे, आम्ही तर अनेक वेळा या परिभाषेचं जे आहे पाठांतर केलेलं आहे. पण अनेक वेळा हेच पाठांतर केलेलं आहे, पण अनेक वेळा पाठांतर करून देखील आजपर्यंत वीतराग मुखम दृष्ट्वा हे यथार्थपणे बघितलं गेलं नाही. मी चंद्रकांतजी सोनाज आहेत आमच्यामध्ये, मी चंद्रकांतजींना विचारतो की आपण आजपर्यंत जे आहे ते आपलं वय किती झालेलं आहे. आपण जर विचार केलं तर कोणी 50 वर्षाचे, कोणी 60 वर्षाचे, कोणी 70 वर्षाचे, असं वेगवेगळं जे आहे आपापलं वय जर आपण लावलं तर एवढ्या वर्षाचे झालेलं आहोत. आपण जिनेंद्र भगवंतांचं दर्शन दररोज करतो की नाही करत. आता हा कोरोना काळ आहे, जैन मंदिर बंद आहेत म्हणून बाब ठीक आहे, वेगळी बाब आहे, हे 1.5-2 वर्षाची. पण जेव्हापासून आपण जैन कुळामध्ये जन्म घेतला, त्या जैन कुळामध्ये जन्म घेतला त्या दिवसापासून आपण काय करत आहोत की आपल्या आई वडिलांसोबत सोबत ते सर्व संस्कार आपल्यावर आलेले आहेत. जिन मंदिरामध्ये जातो, गंध लावतो, जिनेंद्र भगवंतांचं दर्शन करतो. वीतराग मुखम दृष्ट्वा, की दररोज दिवसातून 1 वेळा 2 वेळा निदान कमीत कमी 1 वेळा तरी आपण जिनेंद्र भगवंतांचं दर्शन करतो. मग जेव्हा 1 वेळ तरी दर्शन करतो तर मग काय होत आहे की दर्शन केल्याबरोबर दर्शनम स्वर्ग सोपानम, दर्शनम मोक्ष साधनम. मग दर्शन केल्याबरोबर जर स्वर्गाची पायरी प्राप्त होते, दर्शन केल्याबरोबर जर मोक्षाचं साधन आपल्याला प्राप्त होते, तर मग आजपर्यंत का प्राप्त झालं नाही. आपण आजपर्यंत या ठिकाणीच का थांबलेलो आहोत. अजूनही आपल्याला जे आहे त्या अनंत आणि सिद्ध पदासमान त्या सिद्धत्व पदाची प्राप्ती का झाली नाही. मग याची चर्चा करण्यासाठीच हे दर्शन पाठ आहे. वीतराग मुखम दृष्ट्वा, की वीतराग प्रभूचं मुख कसं आहे की ते जे मुखमंडल आहे ते मुखमंडल वास्तविकरित्या त्या मुखमंडलाला जेव्हा आम्ही बघतो, त्या मुखमंडलाचं जेव्हा आम्ही दर्शन घेतो, तेव्हा ज्ञानी जीवाला सहजरित्या अंतरंगामध्ये अशा प्रकारचे परिणाम येतात की त्याचा राग भाव लयाला प्राप्त होतो, मंदतेला प्राप्त होतो. राग द्वेष जे भाव आहेत ते देखील निघून जातात. आणि अजून त्या राग द्वेषामध्ये 13 कषाय राग रूप आहेत आणि 12 कषाय जी आहेत ती द्वेष रूप आहे. तर ही राग आणि द्वेष रूप जी अन्य अनेक कषाय आहेत, म्हणजेच अनंतानुबंधी क्रोधमान मायालोक, अप्रत्याख्यानावरण क्रोधमान मायालोक, प्रत्याख्यानावरण क्रोधमान मायालोक आणि संज्वलन क्रोधमान मायालोक, ह्या तर झाल्या 16. आणि हास्य, रती, अरती, शोक, भय, जुगुप्सा, स्त्रीवेद, पुरुषवेद, नपुंसकवेद, हे झाले 9. तर हे 16 आणि 9 हे की झाले 25 कषाय. ह्या ज्या समस्त 25 कषाय आहे त्या समस्त 25 कषाय या कषायांनी रहित जे जिनेंद्र भगवान आहेत त्यांना या ठिकाणी वीतराग म्हटलेलं आहे. आणि अशा त्या वीतराग भगवंतांचं दर्शन करणे, त्या दर्शनामुळेच खरोखर जे आहे पुढची लाईन मध्ये सांगणार आहे, जन्म जन्म कृतम पापम दर्शनेन विनश्यति. ही जी ओळ आहे, पुढची जी ओळ आहे जन्म जन्म कृतम पापम, अत्यंत महत्वाची आहे. पण त्या ओळीला समजण्यापूर्वी आपल्याला वीतराग या शब्दाचा अर्थ अत्यंत शांत चित्ताने जे आहे ते समजून घ्यावा लागणार. अत्यंत शांत चित्ताने आधी तो अर्थ आपल्याला समजून घ्यावा लागणार आहे की वीतराग शब्दामध्ये काय दडलेलं आहे. त्या वीतराग शब्दाला समजून घेण्यासाठीच या ठिकाणी आचार्यदेव म्हणतात, या ठिकाणी जे आहे दर्शन पाठ करता म्हणतात की वीतरागतेचा तात्पर्य काय आहे की जो समस्त राग द्वेषांनी रहित झालेला आहे तो तर वीतरागी आहे, पण त्या राग द्वेषांनी जी रहितपणा आहे, जी रहित अवस्था आहे ती कशी प्राप्त झाली. त्या राग द्वेषाच्या पासून रहित अवस्था प्राप्त करण्यासाठी आपल्याला टोडरमलजीकडे जावं लागेल. टोडरमलजी ज्या ठिकाणी म्हणतात की जे गृहस्थपणेचा त्याग करून मुनी धर्म अंगीकार करून निज स्वभाव साधन द्वारा. आता ही पुढची ओळ आहे, परंतु जी सर्व गृहस्थपणा, गृहस्थपणेचा अर्थ काय आहे. गृहस्थपणेचा अर्थ आहे संसारत्व, संसारीपणा. त्या प्रकारे साखर आहे आणि साखरेचा गोडवा हा साखरेमध्ये सर्वत्र व्याप्त आहे.
सर्वत्र व्याप्त आहे. आपण ती साखर, एक दाना जो असतो साखरेचा एक दाना, तो साखरेचा एक दाना आपण चाखावा किंवा संपूर्ण एक चमचाभर साखर आपण चाखावी. तेवढी जरी ती साखर चाखली तरी त्याचा तो गोडवा तेवढाच येणार आहे. आणि तो गोडवा कुठे व्याप्त आहे? तो गोडवा त्या संपूर्ण साखरेमध्ये व्याप्त आहे. त्याचप्रमाणे जी वीतराग दृष्टी आहे, जो वीतरागता आहे, ती वीतरागता जिनेंद्र भगवंतांमध्ये सर्वत्र व्याप्त आहे. परंतु हा जो संसारी जीव आहे, त्या संसारी जीवामध्ये काय झालंय की त्या संसारी जीवामध्ये ग्रहस्थपणा व्याप्त आहे. काल उदाहरण दिलं होतं आदरणीय भाईसाहेबांनी. काय उदाहरण दिलं होतं की झोपडीला ते महाशय आग तर लावून आले, पण झोपडीला आग लावून आल्यानंतर देखील या ठिकाणी जेव्हा ते बसले तर या ठिकाणी काय सांगतात की झोपडी खूप सुंदर होती, झोपडी खूप सुंदर होती. म्हणजे त्याच्यातून काय झालं की झोपडीला आग तर लावली, म्हणजे बाह्यामध्ये कदाचित त्या वस्तूचा अभाव झालेला दिसतो, पण अंतरंगामध्ये त्या वस्तूचा अभाव होईलच ही गॅरंटी आपण देऊ शकत नाही. म्हणून अंतरंगामध्ये जसे परिणाम असतात तशा प्रकारचे परिणाम बहिरंगामध्ये दिसून येतात. मुनिराज जे असतात ते मुनिराज 28 मूलगुणांचं पालन करत नाही. 28 मूलगुणांचं पालन करणे ही मुनिराजांची काही दैनिक दिनचर्या नाही आहे. तर मुनी अवस्थेमध्ये 28 मूलगुणांचं पालन सहज होतं. त्याच प्रकारे संसारामध्ये जेव्हा आपण आहोत तर संसारामध्ये या संसारातील एकत्व, ममत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व ज्या ज्या पदार्थांमध्ये आपला अटकलेला आहे त्या सर्व पदार्थांपासून आपली सहज प्रवृत्ती जी आहे ती सहज बाजूला झाली पाहिजे. ती सहज बाजूला होईल तर कुठेतरी थोडाफार तरी जो आहे वैराग्यपणा प्रगट होईल. पण आज झालेलं काय आहे की आपण जिनेंद्र भगवंतांचं दररोज दर्शन करतो, पण जिनेंद्र भगवंतांचं दररोज दर्शन करताना देखील अजूनही जो अंतरंग वैभव आहे त्या अंतरंग वैभवाची जाणीव होत नाही. तो अंतरंग वैभव आपल्याला समजत नाही. जिन दर्शन से निज दर्शन पाकर हो आनंद अपार. जिन दर्शन से निज दर्शन. जिनेंद्र भगवंतांच्या दर्शनाला बघून आपण स्वतःला बघायचं आहे, पण खरोखर आपण बघतो का? आज जर थोडा आपण विचार केला तर कधी कधी अनेक वेळा असं वाटतं की जिन दर्शन करणे, जिन मंदिरात जाणे, पूजन करणे ही देखील आपली एक दैनिक दिनचर्या तर नाही झालेली आहे. आपल्याला त्या दैनिक दिनचर्येतून बाहेर पडावं लागेल आणि दैनिक दिनचर्येतून बाहेर पडून हे वास्तविक दर्शन माझ्या कल्याणासाठी आहे ही बाब समजून घ्यावी लागेल. तेव्हाच जे वीतराग प्रभूचं दर्शन आहे त्या वीतराग प्रभूंचं दर्शन झाल्यानंतरच आपल्याला तो अपूर्व असा आनंद मिळेल. गुरुदेव श्री कांजी स्वामी आपल्या प्रवचनामध्ये म्हणत की ज्या प्रकारे आपल्या घरी लहान बाळ असेल त्या लहान बाळाला जर एखाद्या दिवशी बघितलं नाही तर त्या आईला चैन पडत नाही, त्या वडिलांना चैन पडत नाही. सारखं त्यांचं मन जे आहे ते मन चल बिचल होत राहत की माझं बाळ कुठे आहे. आज मी माझ्या बाळाला माझ्या उराशी घेतलं नाही, आज माझ्या बाळाला मी हातात घेतलं नाही. अशा प्रकारे ती आई ते वडील निरंतर दिवसभर चलबिचल राहतात. त्याच प्रकारे जो ज्ञानी भक्त असतो तो ज्ञानी भक्त जर त्याला आज जिनेंद्र प्रभूंचं दर्शन नाही मिळालं तर त्याच्या मनामध्ये ती चलबिचलता आली पाहिजे की अहो आज मला माझ्या प्रिय प्रभूंचे, नाथांचे दर्शन झाले नाही, की ज्या दर्शनामुळे जन्मजन्माचं पाप नष्ट होणार आहे ते दर्शन मला आज मिळालं नाही. खरोखर माझ्या कोणत्या कर्माचा उदय आहे. अशा प्रकारे तो जीव जेव्हा विचार करतो आणि ही लालसा म्हणजे इच्छा नव्हे, ही यद्यपि जिनेंद्र भगवंतांचं दर्शन करणे ही इच्छा आहे, पण इच्छा असून देखील ती इच्छा शुभभावात्मक आहे. तर शुभभावात्मक इच्छा असल्यामुळे ती त्या ठिकाणी क्षम्य आहे. परंतु जिनेंद्र भगवंतांचं दर्शन त्या वीतराग स्वरूपाने झालं पाहिजे. त्या वीतराग स्वरूपाची दर्शन करताना आपल्याला प्रचिती आली पाहिजे की ज्या मोहराग द्वेषांनी हे भव्य जीव हे अनंत परमात्मा रहित झालेले आहेत त्याच स्वरूपाला आज मला ते दर्शवित आहेत. आणि ते दर्शन करताना त्यांची ती वीतरागता स्वतःमध्ये झळकली पाहिजे. स्वतःमध्ये सिद्ध काय आहेत? सिद्ध आपल्याला जे आहे आपलं स्वरूप दर्शवितात. सिद्ध भगवान आपल्याला आरशाप्रमाणे आहेत.
जिन मंदिरामध्ये सिद्धांची देखील प्रतिमा असते आणि अरहंतांची देखील प्रतिमा असते, की ज्या प्रकारे आपण आरशासमोर जातो, तर आपल्या घरात जो आरसा लावलेला असतो त्या आरशासमोर जेव्हा आपण जातो, तर आरशासमोर गेल्यानंतर आरसा दुसऱ्या पदार्थांना दाखवत नाही, तर आपण स्वतः आरशासमोर गेलो ना, तर तो आरसा आपल्यालाच दाखवितो. त्याच प्रकारे सिद्ध भगवान जे आहेत ते आपले आरसे आहेत, दर्पण आहेत. जेव्हा मी सिद्ध भगवंतांना बघतो, जेव्हा मी त्यांच्या स्वरूपाला बघतो, तर कोणाचं प्रतिबिंब झळकलं पाहिजे, की माझंच प्रतिबिंब माझ्याच मध्ये झळकलं पाहिजे. आणि जेव्हा माझंच प्रतिबिंब माझ्यामध्ये झळकणार तेव्हा काय होणार, वीत राग या शब्दाची खरी प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. की हे प्रभो, जसे आपण रागद्वेषाने परिपूर्ण रहित आहात, त्या प्रकारे मी देखील कसा आहे, ह्या रागद्वेषाने परिपूर्ण रहित आहे. वर्तमान पर्यायीमध्ये नाही, पण मला त्या रागद्वेषाने परिपूर्ण रहित व्हायच्या मार्गावर जायचं आहे आणि म्हणून मी आपलं दर्शन करतो. आणि असं ते जिनेंद्र भगवंतांचं दर्शन वीतरागम दृष्ट्वा, इथे या ठिकाणी असा शब्द घेऊ शकतो, वीतराग दृष्ट्वा. त्या वीतराग जिन प्रतिमेला बघून, आता कशी आहे ती प्रतिमा, तर त्या प्रतिमेचं वर्णन पुढच्या शब्दामध्ये केलं आहे की पद्मराग समप्रभम. काय आहे ते, मुख. मुखम हे मुखाचं विशेषण आहे, मुख आहे विशेष, आणि मुखाचं विशेषण काय दिलं आहे, पद्मराग समप्रभम. पद्मराग म्हणजे काय, एक पद्मराग नावाचा मणी असतो. त्या पद्मराग नावाचा जो मणी असतो, त्या मण्याची शोभा अत्यंत कांतिमान असते. तो असा फिक्कट गुलाबी रंगाचा तो मणी असतो, आणि त्या फिक्कट गुलाबी रंगाचा तो मणी आपण बघितला, अत्यंत कांतिमान आणि अत्यंत शोभायमान दिसतो. आणि या ठिकाणी जे पद्मराग समप्रभम, आता थोडासा जर आपण विचार केला तर पंडित ज्ञानत्रायजी अगोदर झाले की दर्शन पाठचे करता अगोदर झाले, हे तर मी सध्या सांगू शकणार नाही. पण जर थोडासा विचार केला तर नंदीश्वर द्वीपाच्या जयमालेमध्ये देखील, नंदीश्वराची जी पूजेची जयमाला आहे त्या जयमालामध्ये देखील त्या ठिकाणी लिहिलंय, लाल नख मुख नयन श्याम अरु श्वेत है, श्याम रंग भोह सिर केस छवि देत है. लाल नख मुख नयन श्याम अरु श्वेत है, हे जे वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे, त्या वर्णनाची छवी या पद्मराग समप्रभम या शब्दामध्ये जे आहे आपल्याला जाणून येऊ शकते. किंवा अजूनही अकृत्रिम चैत्यालयांचं जे वर्णन त्रिलोकसार, तिलोय पन्नती इत्यादी ग्रंथामध्ये आहे, आणि त्या ठिकाणी जे जिन प्रतिमांचं वर्णन केलेलं आहे, तर अशा प्रकारे ते सर्व वर्णन आहे. आणि त्या अकृत्रिमतेचं दर्शन, कारण की त्या ठिकाणी मुख्य शब्द काय आहे, वयन नाही कहे लखी होत सम्यक धरम, भवन बावन प्रतिमा नमो सुखकरम. वयन नाही कहे, शब्द बोलत नाहीत, पण त्या प्रतिमांचं दर्शन केल्याबरोबर सम्यक्त्वाची प्राप्ती होते. आणि अशा त्या सम्यक्त्वाची प्राप्ती करण्यामध्ये हे जिनेंद्र भगवान आपलं जे मुखमंडल आहे ते मुखमंडल काय आहे, मला साक्षात निमित्त आहे. आणि म्हणून त्या मुखमंडलाची कांती कशी आहे, म्हणजे पद्मराग समप्रभम. आता थोडा विचार करू शकतो की या ठिकाणी पद्मराग मण्याचीच उपमा का दिलेली आहे, तर या ठिकाणी पद्मराग मण्याची उपमा देण्याचं एक कारण हे असेल, नीलमणी किंवा अजून जे वेगवेगळे मणी असतात, नीलम आहे, पाचू आहे, पोवळा आहे, किंवा पन्ना आहे. पन्ना हिरव्या रंगाचा असतो, नीलम निळ्या रंगाचा असतो, पाचू पोवळा हे जे असतात ते लाल वर्णाचे असतात. तर हे या ठिकाणी उदाहरण नाही दिले. या ठिकाणी उदाहरण जो आहे तो पद्मराग समप्रभमचा उदाहरण दिला. पद्मचा अर्थ काय आहे, पद्मचा अर्थ होतो कमळ पुष्प, आणि पद्मचा जो कमळ पुष्प अर्थ आहे तो कमळ फिक्कट गुलाबी रंगाचा घेतलाय. तो फिक्कट गुलाबी रंगाचा अर्थ श्वेत कमल. या ठिकाणी जरी फिक्कट गुलाबी वर्ण हा जरी त्याचा अर्थ होत असला, तथापि त्याचा वर्ण अर्थ काय आहे त्या ठिकाणी श्वेत वर्ण. श्वेत वर्ण अर्थात अत्यंत उज्ज्वल, अत्यंत धवल आणि अत्यंत उज्ज्वल कांतीने युक्त जे मुखमंडल असेल, त्या मुखमंडलाला बघितल्यानंतर त्या भव्य जीवांना स्वतःच्या स्वरूपाची प्रचिती काय येणार नाही, सहजरित्या ती प्रचिती येणार आहे. आणि ती सहजरित्या ती प्रचिती यावी यासाठीच या ठिकाणी जे आहे हे शब्द दिलेले आहे की हे प्रभो, की आपलं जे वीतराग मुख आहे ते वीतराग मुख बघितल्या बरोबर जणू काही मला निज ध्रुव
अशा त्या उज्ज्वल आत्मतत्वाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आणि अजून एक कारण आपण बघितलं तर, अजून एक कारण जर आपण थोडा विचार केला तर बघा, जगामध्ये अनेक देवी देवता आहेत, अनेक देवी देवता आहे ना. जगत के देव सब देखे, कोई रागी कोई द्वेषी, किसी को नारे भाती है, किसी के हाथ आयुध है. जगाचे जे सर्व देव आहेत ते देव असे रागी द्वेषी आहेत. आणि त्या रागी द्वेषी देवी देवतांकडे आपण बघा, अनेक ठिकाणी आपण जर गेलो कोणत्या दुकानांमध्ये किंवा इतरत्र कुठेही असे अनेक चित्र आपल्याला पाहायला मिळतात की ज्या चित्रांचे जे वर्ण असतात, ज्या चित्रांचे जे रंग असतात ते रंग वेगवेगळे, कोणी कोणत्या प्रकारचे, कोणी कोणत्या प्रकारचं स्वरूप त्या ठिकाणी दर्शवित असतात. आणि त्या स्वरूपाला बघितलं की आपल्या मनामध्ये देखील तशाच प्रकारचे परिणाम उत्पन्न होतात. सहज बाब आहे की रागाला बघणार म्हणजे क्रोधाकडे बघणार तर क्रोध उत्पन्न होईल, आणि शांततेकडे बघणार तर शांतता उत्पन्न होईल. म्हणून बघा, जे नाट्यरस असतात ना, नाटक जे करतात, तर त्या नाट्य रसामध्ये जे आहे वेगवेगळ्या रसांचं वर्णन आलेलं आहे. नवरस ज्यामध्ये आहेत, नाट्याचे किती नवरस. त्या नवरसामध्ये बघा, शृंगार आहे, हास्य आहे, बिभत्स आहे, रौद्र आहे, करुण आहे. या सर्व रसाला जे आहे तो नाटककार किंवा जो अभिनय करता असतो, तो अभिनय करता या सर्व रसांना दाखवू शकतो स्वतःच्या नाट्याच्या माध्यमातून, स्वतःच्या अभिनयाच्या माध्यमातून. पण त्यामध्ये एक रस आहे, त्या रसाचं नाव आहे शांत रस. या शांत रसाला मात्र तो जो अभिनय करता कितीही प्रवीण जरी असला तरी तो अभिनय करता त्या शांत रसाला प्रगट करू शकत नाही. कारण ती त्या शांत रसाचं प्रगटीकरण जर होतं तर फक्त एकाच ठिकाणी, वीतराग मुखम दृष्ट्वा पद्मराग समप्रभ. अन्यत्र कुठेही त्या शांत रसाचं वर्णन तुम्हाला भेटणार नाही. कितीही प्रवीण अभिनय करता जरी असला तथापि तो त्या शांत रसाला प्रगट करू शकत नाही. आणि त्या शांत रसाचं जर दर्शन करायचं असेल तर ते दर्शन फक्त जिन प्रतिमामध्ये, जिनेंद्र भगवंतांच्याच प्रतिमेच्या माध्यमातून होऊ शकतं. आणि म्हणून उज्ज्वल आणि कांतीयुक्त अशी ती जी जिन प्रतिमा आहे, त्या जिन प्रतिमेचं दर्शन करण्यासाठी या ठिकाणी सांगितलेलं आहे. यद्यपि बघा, जिनेंद्र भगवंतांच्या त्या सर्वांगातून जे आहे ती वीतरागता झळकत असते. आपल्याला प्रश्न पडू शकतो की या ठिकाणी मुखमच शब्द का घेतला, या ठिकाणी सर्वांग शब्द घ्यायला पाहिजे होता, किंवा अजूनही काहीतरी दुसरा शब्द घ्यायला पाहिजे होता, मुखमच का घेतला. तर आपण जर खरोखर बघितलं तर जिनेंद्र भगवंताच्या सर्वांगातून जे आहे ते हे वीतराग वैभव झळकत असत. पंडित भाईसाहेब अभयजींनी जे भजन लिहिलेलं आहे, भक्ती, निरखो अंग अंग जिन वरके, जिनसे झलके शांती अपार, की त्या ठिकाणी त्यांनी चरण कमल जिन वर कहे, हस्त युगल जिन वर कहे, नेत्र युगल जिन वर कहे, या सर्व शब्दांचं वर्णन केलेलं आहे. जिनेंद्र अर्चनामध्ये शेवटी भक्ती आहे, आपण निश्चित वाचावी. आपला वेळ होत आहे म्हणून मी त्याकडे वळत नाही, पण त्या ठिकाणी सांगितलं की जिनेंद्र भगवंताचं सर्वांग जर आपण वर्णन बघितलं, सर्वांग जर त्यांचं निरीक्षण केलं तर एकच बाब मिळते, कोणती? शांतता. निरखो अंग अंग जिन वरके, जिनसे झलके शांती अपार. ती अपूर्व शांती जी आहे त्या जिनेंद्र भगवंतांच्या दर्शनाने, त्यांचं निरीक्षण केल्याने, त्यांच्या स्वरूपाचं चिंतन केल्याने आपल्याला प्राप्त होते. आणि ती प्राप्त झाली पाहिजे यासाठी या ठिकाणी मुख्य रूपाने मुखाचं उदाहरण घेतलं. कारण की जेव्हा त्या मुखाकडे, हे जे मुख आहे त्या मुखाकडे जेव्हा आपली दृष्टी जाते तर मुखाकडे दृष्टी गेल्याबरोबर जे पंचेंद्रिय आहेत ते पंचेंद्रिय तिथे दिसून येतात. सोहमजी, वेळ होत आहे ना? किती वेळ बाकी आहे मला सांगावं. हो का सर, अजून एक 2-4-5 मिनिटं आहेत. आपण पूर्ण करणार आज. ह्या पुढच्या ओळीवर आपण उद्या चर्चा करूया. तर बघा, ती जी हे जो चेहरा आहे या ठिकाणी ते 5ही इंद्रिय आहे. स्पर्शनेंद्रिय आहे, रसनेंद्रिय आहे, घ्राणेंद्रिय आहे, चक्षुरेंद्रिय आहे, कर्णेंद्रिय आहे. 5ही इंद्रिय आहे. आणि त्या जिन प्रतिमाकडे बघितल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं की ह्या ज्या 5 इंद्रिय आहेत, ह्या 5 इंद्रियांच्या विषय भोगाकडे आजपर्यंत मी पळत आहे. कधी स्पर्शेंद्रियाच्या विषयाकडे पळतो, कधी रसनेंद्रियाच्या, कधी घ्राणेंद्रियाच्या, कधी चक्षुरेंद्रियाच्या, तर कधी कर्णेंद्रियाच्या.
म्हणून डॉक्टर साहेबांनी बघा, म्हणजे वास्तविकता हा आपण म्हणणार की एवढे छंद जे आहे पंडितजी तुम्ही सांगू लागलेले आहेत, पण आता म्हणजे हे स्वरूप बघताना पूजेचं एक एक छंद आठवतो. सोहम जे आपल्याला आठवत असेल, जल पिया और चंदन चर्चा मालाए सुरभित सुमनों की, पहनी तंदुल से ये व्यंजन दीपावलियों की रत्नों की, सुरभि धूपायन की फैली शुभ कर्मों का सब फल पाया, आकुलता फिर भी बनी रही क्या कारण जान नहीं पाया. हा काय सुंदर वर्णन आहे. आपण जे आहे यथार्थ मनपूर्वक जर एक एक पंक्ती एक एक ओळ जर वाचली तर हे सर्व स्वरूप आपल्या लक्षात येईल. हे अष्टद्रव्य कशाचे प्रतीक आहे की हे जिनेंद्र भगवान जन्मजरा मृत्यू विनाशनाय, कामबाण विनाशनाय, मोहांधकार विनाशनाय याचे सर्व प्रतीक आहेत की नाही. मग हे सर्व संसार ताप विनाशनाय याचे सर्व प्रतीक आहेत. मग ह्या 5 इंद्रिय देखील काय आहेत की या 5 इंद्रियांच्या माध्यमातून मी संसाराचेच विषय भोग घेत आहे. आणि हे जे संसारातले विषय भोग आहेत या विषय भोगाला मला दूर करायचं आहे. आजपर्यंत अनादि काळापासून विषय भोग भोगले, अनादि काळापासून, आणि अनादि काळापासून भोगले कारण की ही रसनेंद्रिय, कर्णेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुरेंद्रिय कधी प्राप्त झाले नाही, पण स्पर्शनेंद्रिय मात्र निरंतर बनून राहिली. आणि ही स्पर्शनेंद्रिय निरंतर बनून राहिली आणि यासाठीच काय झालेलं आहे की याचा भोग, इंद्रियाचा भोग मी निरंतर घेत राहील. पण आज जेव्हा मी आपल्या मुखमंडलाकडे बघतो तर खरोखर हे जिनेंद्र भगवान, ही जी पंच इंद्रिय आहेत ती पंच इंद्रिय मला सांगतात की या संसारामध्ये सुख नाही, संसाराच्या विषय भोगांमध्ये सुख नाही. या संसाराच्या विषय भोगांपासून रहित व्हायचं असेल तर एक राग द्वेष रूप प्रवृत्तीला सोडून वीतराग स्वरूपाला लक्षात घ्यावं लागेल. त्या वीतराग स्वरूपाला आपण लक्षात घेणार तरच जाऊन खरोखर वीतराग मुखम दृष्ट्वा या शब्दाचा अर्थ आपल्या लक्षात येईल. म्हणून शेवटी दादांनी त्या ठिकाणी लिहिलं, छोटे दादांनी लिहिलं, जब दृष्टि पड़ी प्रभु जी तुम पर, मुझको स्वभाव का भान हुआ, सुख नहीं विषय विष भोगों में, तुमको लख यह सद ज्ञान हुआ. सुख नहीं विषय विष भोग में. जब दृष्टी पडी, तर आपली आधी दृष्टी कुठे गेली, जिनेंद्र भगवंतांच्या त्या मुखमंडलाकडे गेली. आणि त्या मुखमंडलाच्या माध्यमातून ते कांतीयुक्त मुखमंडल बघून काय झालं की हे प्रभू, जसे आपण 5ही इंद्रियांनी परिपूर्ण रहित आहात, 5ही इंद्रिय विषयांनी रहित आहात, त्या प्रकारे मी देखील या इंद्रिय विषयांनी रहित होऊ अशा प्रकारची जी आहे माझ्या मनामध्ये भावना जागृत झाली. आणि अशी जेव्हा भावना जागृत होईल तर खरोखर जिनेंद्र भगवंताच्या दर्शनाने काय प्राप्त होणार आहे की जन्म जन्म कृतम पापम दर्शनेन विनश्यते, की अनेक जन्मांचं जे पाप आहे ते या दर्शनाच्या माध्यमातून लयाला प्राप्त होईल, विनाशाला प्राप्त होईल. ते कशा प्रकारे, तर या पुढील पंक्तीचा अर्थ आपण उद्याच्या कक्षेमध्ये आपण घेऊया. आदरणीय भाईसाहेब उपस्थित असले तर भाईसाहेब स्वतः घेतील, नाहीतर आपण जी काही व्यवस्था असेल त्या व्यवस्थेच्या माध्यमातून घेऊया. एकदा हा तिसरा छंद या ठिकाणी सोहमजी वेळ झालेला असेल म्हणून आपणच म्हणावा तिसरा छंद. आदरणीय एक आदरणीय भाईसाहेब नंदकिशोरजी देखील आहेत. भाईसाहेब आपण म्हणत आहात काय? आदरणीय आमच्या ताई आहेत शुभांगी ताई आणि नंदकिशोर. शुभांगी ताईंनी म्हणावं कारण की वेळ होत आहे. शुभांगी जी तुम्ही अनम्यूट होऊ शकता स्वतःहून. आवाज नाही जात आहे सोहमजी, आपण म्हणूया. शुभांगी ताई आपला आवाज नाही येत आहे. आज सोहमजी या ठिकाणावरून म्हणत आहे, उद्याला आपण बघा. एक मिनिट यांना अनम्यूट करू. शुभांगीजी शुभांगी ताईंचा मोबाईल अनम्यूट करतोय आम्ही. हा बोला आता. आता आवाज येतोय. आवाज कमी करा. सोहमजी आवाजात थोडा हे आहे, आपण घ्या तिसरा छंद घ्या आणि नंतर जिनवाणी स्तुती.
वीतराग मुखं दृष्ट्वा पद्मराग समप्रभम् जन्म जन्म कृतं पापं दर्शनेन विनश्यति। पद्मरागमणि समान जिनमुख दिसता भक्तास जन्म जन्मीचे पातक जाते सगळे विलयास। जिनवाणी स्तुती घेऊया. जिनवाणी स्तुती करू. अज्ञानासमूळ नष्ट करीते सम्यक्त्व उत्पादिते सन्मार्गी रती जोडिते हृदयीचे मिथ्यात्व जिनाशिते कर्माचे फळ वर्णुनी करीतसे चारित्र जी निर्मल वाणी श्री प्रभूची विमोह हरुनी ती वाढवो मंगल. जय बोलो जिनवाणी माता की जय. सर्वांना जय जिनेंद्र.